शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 29 जानेवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आजही मंदी आपल्याला दिसत नाही. मंदी दिसत नाही याचा अर्थ असा पण नाही आहे की तेजी नाही आहे, परंतु मंदी सध्या तरी दिसत नाही आहे. काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे, जी मी तुम्हाला अगोदरही सांगितलेली आहे. येऊ शकते, खूप जास्त नाही. आणि तेजी जरी आली तरी आता खूप जास्त तेजी येणार नाही. तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव. आणि ज्यांनी पण अजून कापूस ठेवला असेल तर मित्रांनो, आता कापूस विक्रीची तयारी करा. फार जास्त काळ थांबू नका, कारण फायदा त्याच्यामध्ये होणार नाही. तर आज 29 जानेवारी आणि काल 28 जानेवारी, कालचं मार्केट देखील सेम होतं, आजचंही मार्केट सेम आहे. तर तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल. तर मित्रांनो, सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट कायम आहेत. 7,200, 7,300, 7,400 ह्या पद्धतीमध्ये रेट आहेत. कारण गठण 55,000वरच आहे. गठण 55,000वरून गेल्या 5 ते 6 दिवसांपासून हललेलं नाही आहे. परिणामी दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाही आहेत. फक्त काही प्रमाणामध्ये थोडीफार तेजी वाढते. ती मोठ्या बाजारपेठेमध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. इतर बाजारपेठेमध्ये ती तेजी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा तिथं बाजारपेठ वाढत नाही. तर सर्वसाधारण ज्या जिनिंग आहेत, छोट्या जिनिंग, तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण रेट जो पाहायला मिळतोय 7,700, 7,800 हा दर आपल्याला एकूण पाहायला मिळेल, किंवा एखाद्या ठिकाणी 7,900 देखील हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु याच्या पलीकडं जी आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे महाराष्ट्रातली किंवा अगदी भारतातली त्याला म्हणू शकतो, अकोट बाजार समिती, अर्थात अकोला जिल्हा. तर ह्या ठिकाणी सर्वसाधारण 8,100, 8,200, 8,300 पर्यंत दर आहेत आणि हे दर टिकून आहेत. आणि जसं गठण तेजीमध्ये येईल दर आणखी वाढतील. जर मंदी आली तर रेट आणखी कमी होतील. ह्या बाजारपेठेमध्ये जो गठण दर असतो, ह्या गठणच्या दरावरच दर तयार होतात. म्हणून भारतामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ किंवा जास्त दर देणारी बाजारपेठ म्हणून अकोट बाजार समिती ओळखली जाते. त्या ठिकाणी दर हा नेहमी बदलतो म्हणजे अर्थात गठण वाढलं की रेट वाढतो, गठण उतरलं की रेट कमी होतो. हे पूर्ण मार्केटवर डिपेंड आहे. तर कशा पद्धतीनं मार्केट उतरतं किंवा मार्केट कधी उतरतंय, किती उतरतंय, याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.